कार्यक्रम महापालिकेचा, आरोग्य सुविधा जनतेच्या, पण वाद मात्र नेत्यांच्या नावाचा, असं चित्र सध्या नवी मुंबईत दिसतंय। ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंच नाव थेट एका शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून गायब झालं आणि तिथूनच वाद सुरू झाला। यामुळे नवी मुंबईत शिवसेना विरुद्ध भाजप या संघर्षाची मालिका तर दिसलीच, पण भाजप विरुद्ध भाजप असं सुद्धा चित्र दिसतंय। हे सगळं प्रकरण नेमकं काय, सविस्तर समजून घेऊ। तर विषय असा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विविध आरोग्य प्रकल्पांचा आणि मिल्क बँकेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता। उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार होतं तर वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते। पण गणित कुठे बिघडलं ते पहा। गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आहेत, पण नवी मुंबईचे पालकमंत्री हे खुद्द एकनाथ शिंदे आहेत। पण पालिकेच्या दुसऱ्या निमंत्रण पत्रिकेतून शिंदेंचं नावच गायब झालं। मग काय, बाहेर शिवसैनिक आक्रमक झाले, जोरदार आंदोलनं सुरू झाली आणि आतमध्ये सोहळा सुरू असतानाच भाजपच्याच एका बड्या महिला आमदारानं बॉम्ब टाकला। हा बॉम्ब टाकणाऱ्या भाजप आमदाराचं नाव आहे मंदा म्हात्रे। मंदा म्हात्रेंनी फक्त कार्यक्रमावर बहिष्कारच टाकला नाहीये, तर गणेश नाईक यांच्या कार्यपद्धतीवरच टीका केली आहे। त्याचबरोबर त्यांनी काही आरोपही केलेत। मंदा म्हात्रे माध्यमांशी बोलताना चांगल्याच भडकल्या। त्या नेमकं काय म्हणाल्यात ऐका। हा अहंकार आहे, हा माझ आणि मस्ती आहे, बाकी काय याला शब्द नाहीत माझ्याकडे। प्रत्येक वेळी प्रत्येकाला डावलायचं, ते पालकमंत्री आहेत, नाव टाकायचं, त्याचं काय येत नाहीत ना, तुम्हीच करताना प्रत्येक उद्घाटन। मी कधी ऑब्जेक्शन घेतलंय का? पण ऐरोली सोडून बेलापूर मध्ये निधी देणं हा कितपत योग्य आहे? ठीक आहे, मग ऐरोलीतले लोक माझ्याकडे काय येतात? साधं रेशन कार्ड द्यायला लोक भेटत नाही त्यांची, साधं आधार कार्ड। कोण विरुंगला केंद्र मागतो, कोण व्यायामशाळा मागतो, कोण हॉस्पिटलचा छोट्या इमारती। अरे केलेला बंद पडल्या तिथं, कितीतरी इमारतींचं यांनी उद्घाटन केलेल्या इमारतीत मला दाखवेल बंद आहेत अक्षरशः। त्या ह्याला आग का लागली? नाट्यगृहाला कोणी लावली ती आग? आता मी पक्षाला सांगितलेलं, आता मी थांबणार नाही आणि माझ्यावर कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याची मी काही करणार नाही। आता नक्की प्रकार आहे, आमदार निधी लावली, त्या कार्डावरती पहिलं नाव होतं शिंदे साहेबांचं, ते गायब झालं। दुसरं आलं की त्या 2 डायलिसिस मशीन मी सिंहगड फंडातून आणलेला, वर्षभर पडून होत्या दुर्गात, 10 वेळा फोन केलं, लावलं नाही। ते माताचं दूध, ते सुद्धा वर्ष झालं मी त्याच्या मागे लागलंय। तर मी केलेला कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसं काय क्रेडिट घेऊ शकता? बरं घ्या, चला ते मी तुम्हाला देते, पण कमीत कमी तुम्ही आमदार निधी इथे लावता। आणि त्यावेळी मला काय बोलत होते, जे मी तुला आमदार आहे, मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही। तुम्ही किती आम्हाला विचारता, तुम्ही किती आम्हाला विश्वासात घेता? प्रश्न हा आहे। महापालिका आली, महापौर आले, आम्ही मान्य केलं ना, आम्ही कधी बोलतो का? काय चाललंय महानगरपालिकेत? खूपच शेत खाते, द्या तिथे लक्ष जरा। एवढं राजकारण नावाचं विवाचं करण्यापेक्षा उद्घाटन काय उद्घाटन आहेत का? त्यांची 100 लोक मला धक्के मारतात आणि मी पडली तर काय करणार? मी आता आजारपणातून आलेले, बघा तिथे कोण मला कोणाला ऐकत होतं का? सगळे धक्काबुक्की पार पाय मुद्दाम धक्काबुक्की करा म्हणजे पळून जाईल, मी काय पळणारच नाही। मंदा मात्र एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी नायकांना थेट आव्हान दिलंय। माझ्या मतदारसंघात जर घुसखोरी होणार असेल तर मी आता शांत बसणार नाही, मी ऐरोली मतदारसंघात घुसणार, असं त्या म्हणाल्यात। विशेष म्हणजे मी आता या सगळ्याला कंटाळले आणि पक्षालाही याबाबत स्पष्टपणे सांगून टाकलंय, पुढचं पाऊल मी स्वतः उचलणार, असं म्हणत त्यांनी पक्षालाही घरचा आहेर दिलाय। सलग 3 वेळा निवडून आलेल्या कोकण पट्ट्यातील एकमेव महिला भाजप आमदार असणाऱ्या मंदा म्हात्रे यांचा हा संताप भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो, असंही म्हटलं जात आहे। एकीकडे खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे यांची नावं पत्रिकेत आहेत, पण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे थेट उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेच्या नावालाच कात्री लागते। यावरून नवी मुंबईतल्या अंतर्गत क्रेडिट वॉर किती टोकाला गेलंय हे स्पष्ट होत आहे। याच वादावर गणेश नाईक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, ते सुद्धा चांगलेच भडकलेत। गणेश नाईक काय म्हणालेत ऐका। पत्रिकेमध्ये एक नाव आपलं पत्रिकेत मला नाही माहिती पत्रिकेत काय नाव आहे। या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्या प्रत्येकाचं मी नाव घेतलेलं आहे, शेवटच्या टोकापर्यंत। कोणी असलं उल्लेख नसता केला, आजवर तुम्ही बघा जे घटक त्या डायसवर आहेत त्या प्रत्येकाचा मी उल्लेख केलेला आहे, मी कधी चुकलेलो नाही।
एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत. हे बघा, या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर देतो. मला मी कुठेही कुणाचा अवमान करा हे कधीच कुणाला सांगितलं नाही. कोणाला शिवी घाला, कोणाला कानफडीत मारा, कोणासाठी खट कारस्थान करा, हे धंदे आमचे नाही. महानगरपालिकेचे कार्यभार हे पहिल्या दिवसापासून महाराष्ट्र अधिनियमाच्या आधारावर आपण चालवलेला आहे आणि कार्यक्रम पत्रिका काढतानाही शासनाचा जी आर आहे त्याप्रमाणे शासकीय कार्यक्रमांमध्ये आपण सर्व स्तरातल्या मंत्री लोकप्रतिनिधींचा उल्लेख करतो. पण आपली महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि जी आर प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नियमावली जी आहे ती आपण तंतोतंत पाळलेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण ही पत्रिका छापलेली आहे, ज्याच्यामध्ये स्थानिक मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि लोकप्रतिनिधी आहेत, सर्व समित्यांचे सभापती आहेत. त्याच्यामुळे कुठलाही प्रोटोकॉल चुकीचा आपण याच्यात दिलेला नाहीये. प्रोटोकॉल तो असायला पाहिजे, त्या प्रोटोकॉल प्रमाणे पत्रिका छापलेली आहे. आपल्याला पाहिजे असेल तर मी तो जी आर आपल्याला देऊ शकते, त्या पद्धतीने आपण बघून घेऊ. पालकमंत्री का उल्लेख आता माननीय महापौरांनी तो जी आर यांच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपला पाठवून द्या. ऐकलत, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नेहमीच खटके उडत असतात. पण दुसरीकडे मंदा म्हात्रे विरुद्ध गणेश नाईक यांचा वाद सुद्धा जुना नाहीये, तर तब्बल 2 दशकांहून अधिक काळापासून हा वाद सुरू आहे. एकेकाळी दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. नवी मुंबईवर गणेश नाईक यांचं एकछत्री राज्य होतं आणि याच साम्राज्याला मंदाताईंनी पहिल्यांदा आव्हान दिलं. 2014च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंदा म्हात्रेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्याच निवडणुकीत त्यांनी गणेश नाईक यांचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव करून त्या जायंट किलर ठरल्या. पुढे 2019ला गणेश नाईक सुद्धा भाजपमध्ये आले. आता एकाच म्यानात 2 तलवारी कशा राहणार? पक्ष एक झाला, पण दोघांमधील राजकीय विस्तव काही विझलेला नाहीये. महापालिका असो, पक्षांतर्गत पद असोत की वर्चस्वाची लढाई, दोघंही एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिलेले आजपर्यंत पाहायला मिळालेत. विशेष म्हणजे मंदा म्हात्रेंनी यंदा एकनाथ शिंदेसाठी शड्डू ठोकलाय, त्यामुळे त्याची जास्त चर्चा होते. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत राहा.